कोणते विश्वास अगं दिव्या, आरची ग्रेट आहे बाई. खरंच ग, गगन भरेरी अकॅडमीमध्ये जॉईन झाली आणि पहिल्याच भरतीला पोलिसात भरती झाली. रेखा, तो बाळा काय करतोय ग? आरची जाम मारायची नाही त्याच्यावर. अगं पण तो बिंडो पूजेवर मारायचा, पण तिने दाखवला ना त्याला ठेंगा. तो बाळा करतो डोंगरांनी भरतीची प्रॅक्टिस. 2दा फेल झाला काढते ते बिचारा. अली साई आले बाळा, पाणी दे रे जरा. हा मानतो. हा बाप कुठे तू? का उलातला बसलाय. मुझे इश्क है तुझसे, तेरे प्यार की निशानी, आयला कारण भुईला भार. तेरे पास मेरा दिल है, मेरे प्यार की. म्हणजे खळबळे, आम्ही तुझ्या कुकरचा मारला गे. हाय ना, कोण नाही म्हणत. कामाना धामाचा रिकामा पपलूची पोसायचा. म्हणजे मी पपलूची. अरे मग चल देतो दे. लाज कशी वाटत नाही म्हणते. लक्ष्मीचा टाइम ढसा ढसा दारू ढोसत बसला. ये बघ कमळे, अगं माझा पाय जर चांगला असता ना, तुला असे टाकाटक ठेवले असते. टाकाटक. हा करून ठेवली ना लंकेची पार्वती. लय भडकले बा. हाय बाळा, कसा आहेस? बरं आहे आरचे. नारद दिसतोय. अगं आरचे, माझं नशीबच पालतंय ग. अरे ज्यांनी चौथ दिले तो चारा पण देईन, असा नाराज होऊ नकोस. अर्चे, कवा आलीस? आत्ताच आलेन. नशीब काढलंस ग पोरी, पोलिसात भरती झालीस. आगे काकींना तसं नसतंय. नशिबाचं कोणी धुवून पाहिले का? मी सुद्धा अकॅडमीत गेले म्हणूनच मी भरती झाले. म्हणजे अगं आई, ती म्हणते शहरा ठिकाणी शिकायला जा. त्याला पाय का कुठून आणायचा? अरे खिशात नाही आणा म्हण बाजूराव म्हणा. रामा काका तुम्ही थांबा. तुम्ही त्याला गगन भरारी अकॅडमीमध्ये भरती करा. तिथे चांगल्या प्रकारे सराव भेटतो. लेखीची चांगल्या प्रकारे तयारी करून घेतली जाते. तिथे चांगला सराव मिळतो, त्यामुळे मुलं खूप भरती होतात. अरे तेच म्हणतो ना मी. इथं 90 प्यायला पैसा नाही आणि तुझं काय चालली होतस? तुम्ही का बसाव? अहो काकी, तुम्ही त्याला भरती तर करा, बाकीचा पुढचं आपण बघू. बरोबर. तिकडे जाऊन 2 तास इथं बसलो ना आता गाडी. आता 2 तास लेट नाही गाडी. तुला बी नाही कळलं का काय? येईल ना गाडी आता. तुझं बघत होतं रे घरी गेल्या. तुझ्यामुळे झालं सगळं. हा बोधर होणार तू आली. तिथं पुढे जाऊन थांबतो.
खेडला जायचं त्याला. माझी पण तिकीट काढा. काढतोय बसा. तिथे गेलं ना गडबड कोणतं करू नका तो लय घरी ना दारी सारखं ते मचमच असते. बरे बसावाले तुम्ही. हा इथे 4 माणसं बोलायला नको लावू. मच बाळ्या जरा द्या नाही कुठं बी बडबड करत बसतात. ए बाळ्या अरे कुठे तू गगन भरारी का भरारी थांब जरा माझा बोर्ड बघून जरा तो बघ तो वरती बोर्ड तो बघ दिसला बोर्ड वरती थांब जरा वडापाव आहे नी काय ते खायला उपास मारते का तू तुझं मारलं तुम्ही बापाला घरी निघा बघत तुमच्याकडे मला मला डोकं फिरलं नाही कोण आहे बघ काय का पता घरी दारी तुझं नसतं येत का बसा अकॅडमीत पडली एकाची बर मी झालो वेडा तू मात्र बरा शेटजी मंगळसूत्र मोडायचे. अगाई मोठ्या पैसे घाणत ठेवलं तू तसं मी घाणत माणूस आहे मी मला घाणत ठेवते तुम्ही का बसा शेटजी तुम्ही लक्ष नका देऊ ते घाणच ठेवा तिथं आम्हाला सोडत तरी येईल. घाट ठेवायला 8,000 रुपये चालेल. चालेल. हॅलो कोण? हा अर्चना अरे बोल ना भाई काय बऱ्याच दिवसांनी कॉल केला. अच्छा काय कसं काय ट्रेनिंग वगैरे झालं? बरं कशी झाली सर्व्हिस मग? अच्छा बरं काय विषय फोन केला भाई बऱ्याच दिवसांनी? कोण रे? नाही आला नाही अजून तर नाही आला. कोण? बाळा देवकर?
कोण तुमच्या गावचा आहे का तो? बरं 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 बरं. नाही ठीक आहे ना, आल्यावरती करून घेईल ना प्रोसेस. काय आता जे आहे ते करून घेतील मॅडम त्याचं ॲडमिशन. कोणाची त्याची का? काय वडील ड्रिंक वगैरे करतात का त्याचे? परिस्थिती कशी आहे? बरं 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 ठीक ठीक आहे बाई, काही टेन्शन घेऊ नको, मी करून घेतो त्याचं. हां ओके, थँक्यू हर्षला. हां कोणाला भेटायचं? कोणाला सांगू नका. बस असं काम होत आहे, भेटून घेतो. जावा जाऊ का? हां जाऊ, भेटून घ्या. हाजी सर. हां या या या. नमस्कार. नमस्कार नमस्कार. या या बसा बसा या बस बस. पोराचं ॲडमिशन करायचं. पोराचं? साक्षीला सांगितलंय की इथं ऍडमिशन घ्या म्हणून आम्ही आलो साहेब. अच्छा अच्छा, कुठले बीडचे आहे का तुम्ही? गेवरायची आहे. हां गेवरायची आहे. एवढ्याचे आहे का? ओके ओके ओके. हा मुलगा का तुमचा? झाली. आमचं पोरगं बी लय गुणाचं आहे बघा. बरं बरं बरं. गुणाचं आहे म्हणून 2 वेळा डब्यात गेला, नापास झालं ते. नाही 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 सर, ऐका ना, विषय तसा नसतो. आता प्रत्येक पालकाला वाटतं तसं, पण या मुलांमध्ये ऑलरेडी क्षमता असतात, ठीक आहे. परंतु त्यांना जोपर्यंत योग्य गायडन्स भेटत नाही ना, तोपर्यंत ती मुलं घडत नाही. आता तो इथे गगन भरारी अकॅडमीमध्ये आलाय ना, तर 100% तो पोलीस होणार आहे, याची हमी मी तुम्हाला देतो. ठीक आहे, या तुम्ही. सर फीचं किती भरायचं? नाही फीचं काय नाही, मी सांगितलंय फीचं काय टेन्शन नका घेऊ. मी तुम्हाला अतिशय माफक फीमध्ये प्रवेश देणार आहे. हां फक्त व्यवस्थित म्हणून लावून अभ्यास कर बघा. हां ओके चल शाबास, या चल या. येतो. ओके. हाजी मॅडम. Yes, yes. नाव काय आपलं? बाळारामभाऊ देवकर. कुठून आलात? गेवराई. हां हां, ते सरांना तुम्ही भेटला होता, सरांनी मला कॉल केला होता. तर तुम्हाला थोडक्यात माहिती देते, त्यानंतर मग तुमची ॲडमिशन आणि फीस प्रोसेस करून घेऊ. आपल्याकडे पोलीस भरती, सैन्य भरती, सरळ सेवा भरती, MPSC बेसिक फाउंडेशन असे क्लासेस घेतले जातात. डिजिटल बोर्डच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना टीचिंग केलं जातं. त्यानंतर लेखी 100 मार्काची आणि मैदानी 50 मार्काची अशी 150 मार्काची तयारी करून घेतली जाते. हे तुम्हाला वाचण्यासाठी पुस्तके लागतील ती इथून मिळतील. मला सरांचं कॉल आला होता. रिसिप्टर कोण आहे मारायचं? खोली नंबर चुकला बे. रूम नंबर 13 ना? होय बे, मेराच. आंध्रा बे. काय आणलंयस का बे? त्याला दुंदिया म्हणतात. ते दुंद्या असू दे नाही तर पुंद्या, ते इथं नाही जमणार. इथं भिकारी राहत नाही, समजलं का? आता कोणता चालू होता? मी आलाय, एकाला बी कळालं नाही वाटतं. गाणं बंद कर. तू गाणं बंद कर ना ते. तू बाहेर काय करतोयस? मी हा तूच चल मध्ये. सफाई बिळ काय नको. शिवबत बायतानाची. इथं राहायचंय ना, लायकीत राहायचं. आम्ही सांगितलं ना तेच करायचं, कळलं का बे? नाही जमणार. नाही जमणार तर बाहेर निघायचं. होय. हां होय, ठीक आहे, बाय. होय होय, गुबू गुबू. नाही नाही, गुबू गुबू. नंदीबाई बायताड चाला. हे असली डबडी आमची इथली नोकर पण वापरत नाही. वय वय वय, दे बी गुंते. ए बाळ्या, बाळच नाही रे तू? होय मीच बाळा. चल पाटण पाडणे पाहिजे, चल. नाही देणार. देतो बाय का घालू बुक का? कुठे बिकाड्या? बाई काय बोलला ऐकलं नाहीस? बाहेरच आला.
आणि ते झालं की माझी मालिश कर. मी इथं शिकायला आलोय, तुमची मालिश करायला नाही आलो मी इथं. अरे माझा आला का भोसडीचे? उलट सुलट बोलायचं काम नाही, आधी सांगून ठेवतो. इथं बाई बोले हॉस्टेल आले. तुला मालिश जमत नाही, सोपी असते. तू कर मग. अरे तू याच्या आधी मीच करत होतो. गिरे तू कर मालिश, मी बघतो याच. काय झालं रे? सर दरवाजा कोणीतरी बंद केलता. कोणी केलता? नाही मॅक्सनी बंद केलता. मग आता ग्राउंडला जायला उशीर होतोय मला. हा चल निघ लवकर चल. Comeback! Right, Southern! Right, विश्राम! Comeback रे हेल्मेट! ए, कालेट झाले तुम्ही? त्याच्या गाडीतलं पेट्रोल संपलं घेऊन गेलो. अरे मग तू स्वतः यायचं, तू कुठं होता? राईट करायला वेळ झाला. कुठून आलाय तू? कोल्हापूरून आलाय ना, आलाय का कळत नाही का मग लवकर यायला तुला? ए, तुझं काय रे? अरे लवकर निघायचं, तुझं काय? अरे गाडीतलं पेट्रोल संपलं होतं. तिथं टाइमला उठता येत नाही का तुम्हाला? सगळ्यांचे रिपोर्ट करतो घरी, सगळ्यांच्या घरच्यांना बोलून घेणार आहे. कळत नाही लवकर यायचं? बँड वगाले थांब. दर दिवसाची बोंब आहे का तुझी? अरे तुला मारायला येतो ना, आलाय का? हा दर दिवस लेट येतो का रे? हा आराम कर. अरे हा तुमच्या घरच्यांना बोलून घेतो फोन करून. जॉईन सर. का लेट झालं रे? सर मला बाथरूमात लॉक केलं त्यांनी. कोणी लॉक केलं तर? ह्या 2-3 मुलांनी केलं. मग तुला फोन नाही करता आला का? मला साईडच्या मुलांनी लॉक माझं ओपन केलं. बेंडो तुम्ही या रूम मधले ना, रूम नंबर 13ची मुलं बघाले. आई वडील तिकडे कष्ट करतात, पैसे पाठवतात आणि तुम्हाला कोंडून घ्या, हे करा ते करा, हे नाटकं सुचतात का रे? तुम्ही पण लेट येतं तर का? तुम्ही पण लेट येतं का रे? काम कर रे. या पुढे होईल का असं? या पुढे टायमिंगला जाल का सगळे? टायमिंगला जाल का? तुम्हाला जागेवरती लास्ट वॉर्निंग का? त्याच्या पुढे जर लेट आले तर बघा मग. चल गाडी चल थांब रे. Right, Southern. Right, Viswam. Right, Southern. Jump. Okay, stop. Right side turn. इथे right side सांगितलंय. आजूकर, right side turn. Right side turn. घे बघ मारतोय. घे. गेला का? एक उरलंय. मार पण आपण हेल्मेट लावायची, फुल पॉवर लावायची, फुल स्पीडने चालायचं. ठीक आहे. ही पॉवर हा जास्त परफेक्ट. सगळ्यांना काय करायचंय? पाठी मागून बाहेर येते. दुसरं समजलं नाही? काय नाव काय सांगितलं तू? माझा आलाय का? ताणून मारीन बे.
का मारताय तुम्ही? का मारतोय म्हणजे नाव कसं काय सांगितलं तू? हा नीट राहायचं लायकीत. नीट राहायचं. काय चाललं इथं? मारामारी करायला आता काय इथे आता बोलू गाव करेल ना वा बाहेर तुम्ही निघा हे हो बाजूला इकडं तुम्ही निघा आम्ही काय बघायचं ते बघा चल निघा चला. अरे शांत बसते म्हणून गैरफायदा घेताय का? ज्या मैदानात पराभवाची चर्चा झाली होती त्या मैदानात विजयाचा गुलाब उधळल्याशिवाय राहणार नाही. अरे ह्यासाठी मी माझ्या आईचं मंगळसूत्र घाण ठेवलंय. चला निघा. आधी मॅडम सर कुठे आहेत? सर बाहेर गेले ते. मॅडम मला आता ग्राउंड सोडल्यावरती मुलांनी मला कॅनलवरती खाली पाडलं सायकलवरून धक्काबुक्की दिली मॅडम मला. कोणते मुलं होते ते? आपली हॉस्टेलची मुलं होती मॅडम. तेच का हॉस्टेलचे त्रास देतात ते? बरं मी सरांना सांगते मग सर त्यांना समज देते. मुलं मला खूप त्रास देतात मॅडम. मला अभ्यास करून देत नाही मुलं मला. ठीक आहे इथून पुढे तुमचे संबंध चांगले राहतील. समज द्यायला सांगते सरांना. ठीक आहे भागाकार असतो तो कसा येणार आहे? निगेटिव्ह येणार आहे. तो कसा येतो? निगेटिव्ह येतो. ठीक आहे मग तो किती येणार आहे? -3. आपल्याला काय करायचे? दहाव्या पदापर्यंतच्या सर्व पदांची बेरीज. रूम नंबर 13 बोलू बरं. बाकी सगळे खाली बसा रे. हा काय विषय तुमचा? रूम नंबर 13. बाकीचे कुठे? रूम नंबर 13 मधले बाकीचे नाही आलेले सर. कुठे आहे ते बाकीचे? त्यांनी अर्ज दिलता ना रजेचा. अरे अर्ज दिलता. तुम्ही काल बाणा देवकरला रॅगिंग केलं. काय विषय होता तुमचा? हा झाली चुकी झाली. तुम्हाला पनिशमेंट दिली ना काल मी? तरी पण तुम्ही परत 30 गुन्ह्यावरती केली का? चॅनलवरती बाळाला रॅगिंग केली तुम्ही बाळा देवकरला. यापुढे नाही म्हणा. यापुढे नाही होणार. मेजरला बोलवा रे. कोण आहेत रे ते? मेजर यांच्या आई वडिलांना बोलून घ्या. यांची ऍडमिशन कॅन्सल करून टाका. चला पटकन तुम्ही इकडं. चल रे ऑफिस मध्ये. चला पटकन. मूर्खासारखं वागतात. पटकन ऍडमिशन कॅन्सल करून टाकायचं. चला सर तुम्ही कंटिन्यू करा. तुम्हाला सांगितलं होतं ना? सांगून तुम्ही पुन्हा चूक केली ना? मागच्या वेळेला सांगितलं होतं तुम्हाला. हे पुढे सर इकडे मेजर यांचा फॉर्म भरून घ्या. त्यांच्या घरच्या आई वडिलांना बोलून घ्या आणि यांचं ऍडमिशन कॅन्सल करून टाका. सर नको सर. अरे मग ग्राउंडला तुम्हाला पनिशमेंट दिली होती ना मी? चुकी झाली. परत नाही होणार. चुकी झाली. थोडी सांगता यांची लेखी घ्या मेजर. लास्ट वॉर्निंग तुम्हाला. यापुढे होईल का सर? नाही सर यापुढे असं नाही होणार. आम्ही आता चांगले मित्र झालेलो आहे. माझं जे झालं त्याचा प्रस्ताव आम्हाला झालेला आहे. इथून पुढे असं नाही होणार. आम्ही सगळे संघ राहू. अरे बाळा तो एक खोतकर मुलगा आहे. तो समजून घ्या त्याला. हो सर. बाळा देवकरला समजून घ्या. हो सर. ओके चला चला तुम्ही आता. जुदा होके भी तू मुझ में कहीं बाकी है. पलकों में बन के आस तू चली आती है. जुदा होके भी दर्द ही दर्द बाकी रहा है दिल में. किती वेळ झाला? चहा दे की. हो आलोच. अरे ऐका पुढील 2 महिन्यात भेटेल नाही असं सांगत होते. अरे नुसतं सरांनी म्हणून काय उपयोग आहे? सरकारने भरती काढली पाहिजे ना. काय बडा काय वाटतं तुला? अरे काजल अगदी बरोबर बोललीस तू. पण सर पक्की माहिती घेतल्याशिवाय बोलत नाहीत. अरे खरं आहे. पण सरकार कधी भरती काढतंय तर कधी पुढे ढकलतंय. त्याचं काय? त्याला कोण काय करणार?
अरे आशाने पोरांची वय संपत चालली, पोरं आत्महत्या करायला लागली. गणेश खरंय तुझं. पाठीमागं सुद्धा दुःखदायक घटना पुण्यात घडली होती, ते ऐकून फार वाईट वाटले होते. इथं वेळेत मेसेज मिळाला नाही तर पात्र उमेदवार पण अपात्र ठरला जातो. हा सरकारी खात्याचा दोष, पण त्यात गोरगरीब मुलगे भरकटले जातात. बरोबर ना? मागे कोरोनामुळे भरतीच आहे, सगळं बंद असलं तरी वय वाढणं बंद नव्हतं ना. काय वेगळं प्रेरणा हे ज्याचा सरकारने विचार करायला नको का? खरं आहे तुमचं सगळ्यांचं. आपण वेळीच जागा व्हायला पाहिजे, जी माहिती मिळेल ती सगळ्यांना शेअर केली पाहिजे. अरे त्यापेक्षा आपल्या बॅचचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करू, ठीक आहे, आणि जे ज्याला माहिती समजेल त्यांनी ती इतरांना शेअर करा. बरोबर? जाहिरातीमध्ये टाकता येईल ना शेवटी ते गोळाफेक आहे. अगं तुला सांगितलं होतं ना सरांनी येत्या 2 महिन्यात भरती येणार आहे. होय ग, ऑनलाईन फॉर्म कधी भरायचा? मला होय रे, वेबसाईट स्लो चालते. खरं आहे? अरे काय सांगू तुम्हाला, आम्ही रात्रभर जागून सुद्धा आमचा एकही फॉर्म सबमिट झाला नाहीये. अरे तो फील करत होतो, पण ऑनलाईन पेमेंट शिवाय सबमिट होत नाही यार. आणि हे सगळं झाल्याशिवाय प्रिंट नाही. मोठा गोंधळच या. हे पेर नाही, तुमच्या सर्व मुलींचा अर्ज भरण्याची जिम्मेदारी आमच्यावर सोपून द्या तुम्ही. इथं दिवसा वेबसाईट चालत नाही म्हणून रात्रीचा अर्ज भरावा लागतात. तुम्ही काळजी करू नका, करतो आम्ही सगळं. भाऊ कशासाठी आहेत मग आपले हे? या 2 लाईन दिसतात तुम्हाला? या 2 लाईनच्या पाठीमागनं सर्कलमध्ये यायचं गोळा घेऊन. बरोबर? गोळा कुणीही समोरून या ठिकाणी समोरून गोळा आला तुमच्याकडे, कुणीही या 2 लाईनच्या इथून इन होणार नाही सर्कलमध्ये. आलं लक्षात? गोळा टाकताना पूर्ण पकडला, मानेवरती ठेवा. पूर्ण या सर्कलच्या पाठीमागं, या सर्कलच्या पाठीमागं जरी पाय गेला तरी फॉल असतो. आणि या गोळा टाकताना इथं आले, याच्यावरती असं पाय आला तरी तुमचा गोळा फॉल दिला जातो. गोळा टाकल्यानंतर आई या स्टेप मागून या 2 लाईनच्या मागून पाठीमागे यायचं. त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही या गोळा टाकून या सर्कलच्या पाठीमागं बाहेर याल त्यावेळेस तुमची गोळ्याची स्टेप पूर्ण झालेली आहे असं समजतात. यस सर. नंबर 3 सूर्यवंशी पुष्कर. यस सर. नंबर 4 बाळा. यस सर. पलीकडून तिकडे. ओ
संघर्ष मोठा आहे. आम्ही दोन्ही उदाहरणं सांगितलीत. प्रत्येक वेळा शासनच दोषी असतं असं नाही. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांच्या सुद्धा चुका होतात. दुसरा भाग म्हणजे शासनाचं जे धोरण आहे 2018 मध्ये साहेब 2-3 वर्षाचा कालावधी गेला, त्यामध्ये बरेचसे मुलं एजबार झाले, त्यांना त्या प्रोसेसमधून बाहेर पडावं लागलं. परंतु 2021 मध्ये शासनाने तो GR पण आणला आणि परत त्या विद्यार्थ्यांना 2 वर्ष वाढवून दिलं. म्हणजे शासनाला पण आपण त्या ठिकाणी दोषी धरू शकत नाही. परंतु बऱ्याच वेळा काय झालं की मागच्या कालावधीमध्ये 2005-06 मध्ये असं व्हायचं की शासन गृह विभाग आपला ठोस भूमिका मांडायचा की आम्ही येत्या 5 वर्षामध्ये 65,000 पदं भरणार आहोत, 55,000 पदं भरणार आहोत. त्यावेळी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पुढे एक टार्गेट असायचं की बाबा चला आता भरती निघणार आहे, या वर्षी 11,000 पदं आहेत, पुढच्या वर्षी 10,000 पदं आहेत. त्यावेळेला तो विद्यार्थी भरती करायचा. आता असं झालंय 2018ला भरती झाली साहेब, डायरेक्ट 2021ला. या कालावधीमध्ये या विद्यार्थ्यांनी करायचं काय हा सुद्धा प्रश्न आहे. त्यामुळे आमचं शासनाला सुद्धा या ठिकाणी सांगणं असणार आहे, तुम्ही ठोस भूमिका घ्या. आणि तरुणांना पण आवाहन करण्यात येत आहे की तुम्ही खचून जाऊ नका, पोलीस भरती होणार आहे. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे गगन भराडे अकॅडमीचे सर्व बंजारे साहेब, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व सिलेक्टेड जे आपल्या गगन भराडीचे विद्यार्थी आणि इच्छुक उमेदवार सर्व पोलीस भरतीसाठीचे. तर साहेबांनी जसं सांगितलं की जवळपास 3 वर्षाच्या कालावधीनंतर चांगल्या प्रकारे मोठी भरती आली आहे. मागच्या वर्षी झाली पण ती थोड्या प्रमाणामध्ये झाली. यावर्षी जरा चांगली पदं आहेत. परंतु पोलीस भरती करत असताना सगळ्याच अडचणी आता तुम्ही असो किंवा आम्ही MPSC करताना असो, या अडचणी सगळ्यांना सारख्याच असतात. प्रत्येकाला ज्यावेळेस तुम्ही प्रिपरेशन करतात त्यावेळेस पैशाची अडचण असेल, राहण्याची अडचण असेल, जेवणाची अडचण असेल, येण्या जाण्याची अडचण असेल. या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जो व्यक्ती स्पर्धा परीक्षेमध्ये उतरतो, मग ती कुठलीही स्पर्धा परीक्षा असो, त्याच्यामध्ये जो व्यक्ती उतरतो त्याला संघर्ष हा अटळ आहे. आणि म्हणून यातून हे सांगायचं आहे की जो संघर्ष आहे त्याचा बाऊ न करता जे आपलं टार्गेट आहे त्याच्याकडे आपला फोकस जास्त असला पाहिजे. जय हिंद. प्लीज सिट डाउन. Jai Hind, sit down.
ओके बाळा 100 पैकी 96 मार्क्स आहेत. उभं राहा, टाळ्या वाजव रे. आज माझ्या लेकरांनी जिरवली आणि या रामेची आवाज फेडली. अरे आजपासून हे रामेने दारू सोडली. अरे माझ्या वागा आणि असाच बोट घ्या. हा कोण येणार आहे? अरे हा समीर पाटील, स्पर्धा परीक्षेतून सरकारी अधिकाऱ्याचं स्वप्न पाहणारा एक उच्च शिक्षित युवक. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो
या भावनेतून प्रशासनात जाऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचं स्वप्न त्याने पाहिलं होतं. पोलीस अधिकारी व्हायचं होतं त्याला, पण आज या भ्रष्ट सिस्टीमने त्याचा बळी घेतलाय. मागच्या वर्षी अंतिम यादीत त्याचं नाव आलं होतं. त्याचा गावात सत्कारही झाला. त्याला गावात सन्मानाची वागणूक मिळाली. संघर्षाचं चीज झालं होतं त्याच्या. पण 8 दिवसांनी मेरिट लिस्ट बदलली. शासनानं पहिली यादी रद्द केली. सोबत समीरचं नावही गेलं. समीरसाठी आणि कुटुंबासाठी हे सगळं अनपेक्षित होतं. या सगळ्याचाच त्याला प्रचंड मानसिक त्रास झाला. हे सगळं विसरून त्याने पुन्हा नव्या उमेदीने पुढची परीक्षा द्यायचं ठरवलं. पण त्यावर्षी जाहिरातच आली नाही. त्यातच त्याच्या वयानं अंतिम वयोमर्यादा ओलांडली. शेवटी सगळंच संपल्याची जाणीव झाली त्याला. समाजाकडून आणि कुटुंबाकडून मिळणारी वागणूक बदलली. तो प्रचंड डिप्रेशनमध्ये गेला. त्याचं मानसिक संतुलन बिघडलं. त्याने आपल्या आयुष्याची शेवटची 2 वर्ष अशाच अवस्थेत काढली आणि शेवटी त्याने आपलं आयुष्य संपवलं.